श्री स्वामी समर्थ. 15 एप्रिल 2024 रोजी शंकर महाराजांचा पुण्यतिथी दिवस आहे. पण आजही बऱ्याच जणांना शंकर महाराज कोण होते, त्यांचा इतिहास काय आहे हे माहीत नाही. 150 वर्षाचे आयुष्य जगलेले शंकर महाराज आजही अनेकांसाठी गूढ आहेत. शंकर महाराज म्हणजे अगदी अलीकडचे साधू. नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये असे म्हणतात. शंकर महाराजांसाठी हे अगदीच सार्थ आहे. त्यांच्या जन्माचा आणि पुढच्या आयुष्याचाही थांग लागत नाही. मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर. दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर. यहाँ दुनिया में कई रंग है, यह रंग निराला है. पाया ना भेद किसने, यह गहरा ही गहरा है. हे शब्द आहेत शंकर महाराज यांचे. योगी पुरुष अशी ज्यांची ओळख ते शंकर महाराज त्यांच्या जिवंतपणीच आख्यायिका बनले होते. महाराष्ट्राला असलेल्या संत परंपरेतील प्रत्येक संत योगी यांचे जीवन हे आजही सामान्यांसाठी गूढ आहे. जितके उकलण्याचा प्रयत्न करू तितकेच गुंतागुंतीचे बनणारे, तरीही मनाचा ठाव घेणारे आहे. शंकर महाराजांचं छायाचित्र तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलं असेल, मात्र तुम्हाला ते कोण आहेत याची पुरेशी कल्पना नसेल. दाढी असणारा, निरागस भाव डोळ्यात असणारा आणि गुडघे मडपून बसलेला एक तेजस्वी पुरुषाचा फोटो तुम्ही पाहिला असेलच. शंकर महाराज असं या योगी पुरुषाचं नाव आहे. मोठा भक्त संप्रदाय असणाऱ्या शंकर महाराजांबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. 100 वर्षाहूनही अधिक काळ आपल्या सहवासाचा लाभ भक्तगणांना देणारे शंकर महाराज हे इतर महाराजांसारखे नव्हते. त्यांच्या जन्मापासूनच आख्यायिका सुरू होतात. नाशिक जिल्ह्यातील अंतापूर या गावात चिमाजी नावाचे गृहस्थ राहत होते. चिमाजींच्या पोटी मूलबाळ नव्हते. हे दाम्पत्य त्यामुळे मनातून नेहमी खिन्न असे. चिमाजी शंकराचे मोठे भक्त होते. एकदा साक्षात शंकराने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले की रानात जा, तुला बाळ मिळेल, ते घेऊन ये आणि त्याला पोटच्या पोराप्रमाणे वाढव. दुसऱ्याच दिवशी चिमाजी सपत्नीक रानात गेले असता त्यांना झुडपामध्ये 2 वर्षाचं बाळ सापडलं. आजूबाजूला त्यांनी पाहिलं. बाळाची आई वडील त्यांना कोणीच दिसलं नाही. रानमाळावर एकटं बाळ झोपलेलं होतं. चिमाजींना साक्षात्काराची खात्री पटली आणि त्यांनी ते बाळ घरी घेऊन आले. शंकराच्या प्रसादानं मिळालेलं बाळ म्हणून त्यांनी त्याचं नावही शंकर ठेवलं. काही वर्ष माता पित्यांकडे राहिल्यावर त्यानं आई वडिलांनाच आशीर्वाद दिला की तुम्हाला अपत्यप्राप्ती होईल, आणि ते घरातून बाहेर पडले. पुढे हेच बालक शंकर हिमालयाकडे निघून गेले. भारत भ्रमणात त्यांनी आपल्या भक्तांसाठी अवतार कार्याचे स्वरूप दर्शवून दिले. सातपुड्याच्या परिसरातील दरोडेखोरांचे जीवन बदलल्यामुळे त्यांना तेथे सुपड्या बाबा म्हणून मानू लागले. तर खानदेशात कुंवर स्वामी, गौरी शंकर, गुजरातमध्ये देविया बाबा, इस्लाममध्ये रहीम बाबा, आफ्रिकेत टोबो, तर अरबस्थानात नूर महम्मद खान, मध्य भारतात लहरी बाबा, दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी भक्त त्यांना मानित. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरु मानत. ते भक्तांना स्वामी सेवा जप करावयास लावत. सोलापूर येथील शुभराय मठ, त्र्यंबकेश्वर येथील रामभाऊ उर्फ रामचंद्र अकोलकर यांचे घर, अहमदनगर येथील डॉक्टर धनेश्वर, नारायणराव राजहंस, प्रल्हाद केशवत्रे अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराजांचे भक्त होऊन गेले. त्या भक्त परिवारातील अनेकांनी सद्गुरू शंकर महाराज यांच्याबद्दल आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. महाराजांच्या शब्दात, माझी जात, धर्म, पंथ कोणता हे शोधू नका. माझ्या बाह्य रूपाला पाहून तर्कवितर्क करू नका. सर्वांशी प्रेमाने वागा. सिद्धींचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात, अशी शिकवण त्यांनी भक्तांसाठी दिली. महाराजांनी भक्तांचे गर्वहरण करण्यासाठी किंवा त्यांची परीक्षा बघण्यासाठी चमत्कार केले, परंतु सगळ्यांनीच त्याच्या नादी लागू नये असेही त्यांनी स्पष्ट केले. तर शंकर बाबा लहानपणापासूनच इतर मुलांसारखा नसणारा, वेगळा असणारा हा मुलगा आई वडिलांना आशीर्वाद देऊन घराबाहेर पडला. जात, धर्म, नाव, गाव, आडनाव
सगळे पत्ते पुसत त्याने फक्त शंकर म्हणून आयुष्य व्यतीत केलं. महाराजांना अष्टवक्र म्हणून ओळखलं जायचं, कारण त्यांचं शरीर 8 ठिकाणी वाकलेलं होतं. महाराज अजान बाहू होते. त्यांची बसण्याची पद्धत ही अनोखी होती. ते गुडघे मुडपून बसत असत. भगवान शंकराप्रमाणे ते वैरागी होती. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांना आणि आपले आध्यात्मिक पिता मानणाऱ्या शंकर महाराजांना सिद्धी प्राप्त होती. लोकांच्या दृष्टीने ते चमत्कार असले तरीही त्या महाराजांच्या लीला होत्या. सुरुवातीला त्यांनी वेगवेगळी कामं केली. तमाशात सोंगाड्या म्हणून काम केलं. या दरम्यान प्रयोग सुरू असताना त्यांनी मंचावरील लहान बाळाचे शिर कापल्याची आख्यायिका आहे. यावेळी या बाळाचा मृत्यू झाला. शंकर महाराजांकडून हे अनावधानाने झाले असले तरी उपस्थितांनी त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र यावेळी त्यांनी स्वामी समर्थांचा धावा केल्याने ते बाळ जिवंत झाल्याचे कथेत सांगण्यात येते. तेव्हापासून अनेकांना त्यांच्या सिद्धीची प्रचिती आल्याचेही सांगितले जाते. महाराज नेहमी सांगत असत की सिद्धीच्या मागे जो लागतो त्याला प्रसिद्धी हवी असते. म्हणून तुम्ही या कशाच्याही मागे न लागता भगवंताच्या नामस्मरणात लीन राहा. ही सिद्धी प्राप्त करा. तुम्हाला इतर कोणत्याही चमत्काराचं आश्चर्य वाटणार नाही. अध्यात्म मार्ग, धर्माचरण हाच मुक्तीचा खरा मार्ग आहे. महाराजांचा भक्त समुदायात सर्व जाती धर्माचे भक्त होते. महाराजांची सेवा करायला, आशीर्वाद घ्यायला जाती धर्माची कवचं आड येत नसत. एक कथा अशीही सांगितली जाते की महाराजांच्या भक्तगणात एक भक्त धर्मानं मुस्लिम होता. तो महाराजांकडे मार्गदर्शनासाठी आला असता महाराजांनी त्याला उपदेश केला की अरे तू नियमित नमाज पढत जा. महाराजांचं वय काय हा एक असाच अनिश्चित आणि अनुत्तरित प्रश्न. महाराजांच्या भक्तांपैकी एक जण होते पुण्याचे डॉक्टर धनेश्वर. त्यांनी महाराजांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या असता त्यांना त्यांचं वय 152 वर्ष असल्याचं निदर्शनास आलं आणि ते थक्क झाले. काही जण म्हणतात महाराज 100 वर्ष जगले, तर काही म्हणतात त्यांनी 100वर 50 ही पार केलेली होती. महाराजांचं वृद्धत्व मात्र त्यांच्या शरीरावर, चेहऱ्यावर कधीच दिसलं नाही. धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे आणि अगदी शिवीगाळ करणारे असे हे शंकर महाराज कधीही इतर योग्यांप्रमाणे भगव्या वस्त्रात नसत. ते नेहमी साध्या पेहरावात असत. त्यांना दागिन्यांचा शौक होता, मात्र ते दागिना अंगावर ठेवत नसत. ताबडतोब तो दागिना भक्तांना वाटून टाकत. महाराजांनी एकेकाळी तमाशात सोंगाड्याचं काम केलं. मात्र स्वामींच्या दृष्टांतानंतर त्यांनी हे काम सोडून भक्ती मार्ग स्वीकारला. गुरु आदेशानुसार शंकर महाराजांनी पुढे कैलासाकडे प्रस्थान केलं आणि 12 वर्ष केदारेश्वरला वास्तव्य करून प्रयाग येथे त्रिवेणी संगमावर भक्ती साधना केली. भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखवणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी 26 एप्रिल 1947 रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली. सद्गुरू शंकर महाराजांनी भक्तांना त्या भागात दर्शन दिले. तिथे आता मंदिरे आहेत व सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा होतो. आजही भक्तांना दृष्टांत देणारे व हाकेस धावणारे श्री शंकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव हा 15 मे 2024 रोजी साजरा होत आहे. पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर असून हे स्थान लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. तुम्हाला शंकर महाराजांची ही माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्हीही स्वामींना मानत असाल आणि शंकर महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ सद्गुरू महाराज शंकर महाराज असे लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू शंकर महाराज.